एक ऑटो में हम कितने ठूस ठूस के भरे हैं। गणपती बाप्पा राजा है। आम्ही इथे पोहोचलेलो आहे आता आणि इथे वृंदावन थीम देखने ये है मेरी अनुमति। म्हणजे पूर्ण आकारला आहे ना, सुंदर केला आहे ना हो थर्मोकॉलचं। इथे आतमध्ये जाऊन बघितलं तर पूर्ण असं वृंदावनचा फील येत होता आणि तिथे कृष्ण आणि कालिया नागाचा देखावा सुद्धा साकारलेला होता। चलिए चलिए। गोकुलचं दृश्य सुद्धा दाखवलेलं होतं आणि बाजूला असे माहिती देणारे फलक सुद्धा लावलेले होते। इथे सगळं पूर्ण वृंदावनाचं दाखवलेलं होतं। फायनली आमच्या एका गणपती बाप्पाला दर्शन झालेलं आहे। त्यानंतर आम्ही दुसरा गणपती बघायला गेलो तर तिथे एकदम भयानक असं होतं बाहेर। जरा सबर करो, बोला धक्का मुक्की नहीं करने। इथे सुंदर केदारेश्वर मंदिराचा देखावा साकारलेला होता, जिथे सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग असं दृश्य दिसलेलं होतं। ते 3 खांब पडलेले होते आणि एक कलियुगाचा खांब उभा होता। नंतर वाटेत जाताना 12 बज गए हैं और हमारा तीसरा गणपति देख के हो चुका है। रात्रीचे 12:30 वाजता पोरगं जेवून राहिलं महाप्रसादच्या भंडाऱ्यामध्ये लोक जेवून राहिले रात्री 12:30 वाजता आणि प्रसाद घ्यायला असे धावत आले। पुरी थकल्या चालू डॉगी शेट मस्त आरामात झोपलेले होते। इंडिया का डिज्नीलैंड। हमारे गणपती दर्शन चाललेले आहे घरी आणि वाजलेले आहे एक रात्रीचे आणि हे आमच्या समोरचे माणसं। व्लॉग आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कसं वाटलं ते कमेंट करून सांगा।